मध्य रेल्वे कर्मचाऱ्याकडून मराठी द्वेष नाहूर स्थानकात प्रवाशावर हिंदी बोलण्याची सक्ती घालण्यात आली। मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकात मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या प्रवाशावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हिंदी भाषेतच बोलण्यासाठी दबाव टाकलेला आहे। त्याचबरोबर या कर्मचाऱ्याने सदर प्रवाशाला दमदाटीही केल्याचा प्रकार समोर येतोय। रेल्वे प्रवाशाकडून वारंवार मराठीची गळचेपी होत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। हा संपूर्ण प्रकार नाहूर स्थानकात घडलेला आहे। मध्य रेल्वे कर्मचाऱ्याकडून मराठी द्वेष केला जातोय। नाहूर स्थानकात प्रवाशावर हिंदी बोलण्याची सक्ती घालण्यात आली आहे। मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या प्रवाशावर रेल्वे कर्मचाऱ्याने हिंदी भाषेतच बोलण्यासाठी दबाव टाकला। त्याचबरोबर या कर्मचाऱ्याने सदर प्रवाशाला दमदाटीही केल्याचा प्रकार सध्या समोर येतोय। रेल्वे प्रशासनाकडून वारंवार मराठीची गळचेपी होते आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मध्य रेल्वे कर्मचाऱ्याने या ठिकाणी मराठी द्वेष केलेला आहे। प्रवाशाला या ठिकाणी हिंदीत बोलण्यासाठी सक्ती केलेली आहे। हा संपूर्ण प्रकार नाहूर रेल्वे स्थानकात घडलेला आहे। मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मराठी द्वेष केला जातोय। बोलणार नाही क्या ना कसं का मैंने आपसे क्या बोला था ये बताइए। आता तू मैंने आपसे क्या बोला था ये बताइए। मैंने कहा मला तू सांगणार कोण हिंदीत बोल। अरे महाराज कोण तू हिंदीत बोल। मराठी नहीं आती तो मैं कैसे बोलूं। मला हिंदीत बोल कोण सांगणार तू। बोलो बोल ना आता। क्या मेरे को नहीं आती मैं कहाँ से बोला। मला मराठी नाही मी बोलणार नाही जा तुला काय करायचं कर। मेरे को मराठी भाषा ही का क्या तुझं नाव काय बक्कल कुठे तुझं नाव काय तुझं क्या बक्कल कुठे नावाचं बक्कल कुठे तुझ्या अरे नावाचं प्लेट कुठे तुझ्या हसतोयस का नावाचं प्लेट कुठे आहे। आपको कोई अथॉरिटी नहीं है कि आपको दिखाऊं मैं ठीक है। आपको कोई अथॉरिटी नहीं है। नाव काय तुझं आपके पास कोई अथॉरिटी नहीं है कि नाव काय तुझं क्या नाव काय तुझं। अरे सर आपको जो करना कर लीजिए यार। नाव काय तुझं लाइन लग रही है आप थोड़ा सा साइड हो जाइए ठीक है। तू सांगणार मला कोण हिंदी बोल म्हणून तू काय बोललास मला माफी माग माझी तू माफी माग मैंने माफी माग माझी तू मैं माफी नहीं सांगणार तू मला हिंदी बोल म्हणून। सर ये बोला था मेरे को नहीं आ रही है। मैंने आपसे ये बोला था सर मेरे को समझ नहीं आ रही है आप हिंदी में बोलिए। आप रिक्वेस्ट केली नाही एक सेकंड बाद तू रिक्वेस्ट केली नाही तू क्या आणि तू मराठी राहतोस ना मराठी पाहिजे तुला यायला पाहिजे लक्षात ठेव। मेरे को नहीं ना अगर आप जास्त छान होऊ नकोस। हिंदी येते असं नाही। एक मिनट आप हिंदी में बोलोगे एक मिनट हिंदी में बोलोगे। अगर मेरे को समझ नहीं आ रही तो मैं हो सर हा बोलतोय तू हिंदी बोल वर भाषेत बोलतोय तो आवाज वाढवून बोलतोय नहीं बोला है। मैंने बोला तिची भाषा अशी पाहिजे का आवाज वाढवून बोलणार का आप बोला तो बोल सकते हैं। बोलणार नाही मी बोल ना कसं का मैंने आपसे क्या बोला था ये बताइए। आता तू मावळ मैंने आपसे क्या आता मावळ भाषा बोलू नकोस। मैंने आपसे क्या बोला था ये काय बताइए। बोला मैंने काय बोलला तू मैंने कहा मला तू सांगणार कोण हिंदीत बोल। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। ते शुभम काय अधिकची माहिती। नीलम आपण बघू शकतो ही जी व्हिडिओ आहे कालची आहे जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना सोशल मीडियावर दिसून येत आहे। नाहूर रेल्वे स्थानकातील ही दृश्य आहेत। नाहूर रेल्वे स्थानकाचं जे तिकीट सेंटर आहे या ठिकाणाची ही दृश्य आहेत। आपण बघू शकतो की हिंदीत बोलण्याची सक्ती जी आहे ती करण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाणे लगत असलेल्या नाहूर रेल्वे स्थानकामधली ही दृश्य आहेत। नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय परप्रांतीय लोक येत आहेत हिंदीमध्ये बोलण्याची सक्ती करतात। मराठी माणसाला जे आहे मराठी बोलण्याचा अधिकार हा महाराष्ट्रात राहिलेलाच नाही आहे। एकीकडे महाराष्ट्रात नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या आहेत तर 15-20 हजार पगार आहे आणि त्यामध्ये पण दैनंदिन जीवनामध्ये हिंदी बोलण्याची सक्ती जी आहे ती होताना आपल्याला मुंबईमध्ये दिसून येत आहे। याबद्दलची बाब जी आहे रेल्वे प्रशासनापर्यंत गेली असून रेल्वे प्रशासन याच्यावर काय कठोर कारवाई करतं हे पाहणं तेवढं आता महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी जर शुभम आपण हा व्हिडिओ पाहिला तर जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आपण पाहतोय मराठीत बोलतोय मराठीत सगळ्या गोष्टी सांगतोय आणि त्याला उत्तर हिंदीतून देण्यात येत आहे। मात्र त्याला मराठी समजतंय मात्र मराठी बोलता येत नाही असं त्याचं वारंवार सांगण्यात येत आहे। अर्थातच या गोष्टीमध्ये आपण एक महत्त्वाचं बघितलं तर रेल्वे प्रशासन जे आहे ते सेंट्रल रेल्वेचं आहे केंद्र शासित जे आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या सर्व लोकांची भरती जी होत असते ही सगळीकडनं
पूर्ण देशातनं होत असते आणि त्याचमुळे महाराष्ट्र बाहेरील हे जे सर्व कर्मचारी आहेत हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ड्युटीसाठी येत असतात. पण तेच समजा महाराष्ट्रातील लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्यात, केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळाल्या तर अशा घटना ज्या आहेत त्या घडणार नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासनाचं देखील नाव खराब होताना आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. समोरचा व्यक्ती जो आहे हा मुंबईतील एक नागरिक आहे, नाहूर मधला एक नागरिक आहे आणि त्याच्यासोबत हिंदीत बोलण्याची सक्ती होत आहे. नीलम जी, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय मध्य रेल्वे कर्मचाऱ्याकडून मराठी द्वेष करण्यात येतोय. या ठिकाणी नाहूर स्थानकातील ही घटना आहे. प्रवाशाला हिंदीत बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकात मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या प्रवाशावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हिंदी भाषेतच बोलण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांनी सदर प्रवाशाला दमदाटीही केल्याचा प्रकार या ठिकाणी समोर येतोय. आपण हा व्हिडिओ पाहतोय. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे.